नमस्कार रसिक श्रोते हो, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक, पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते. गोष्टी तुम्हाला आवडली की लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझ्या बऱ्याचशा रसिक श्रोत्यांच्या आग्रहाखातर आज मी लहान मुलांसाठी एक गोष्ट सांगणार आहे. ही जरी गोष्ट लहान मुलांसाठी असली तरीसुद्धा ती मोठ्यांना सुद्धा ऐकायला नक्की आवडेल. ह्याच्यातून थोडंसं वेगळं ज्ञान मुलांना मिळणार आहे. शहरी मुलांना जी गोष्ट माहिती नसते ती ह्या गोष्टीतनं त्यांना नक्की कळेल. आणि ह्याच्या पुढचा जो होमवर्क असेल तो पालकांसाठी असेल, कारण तुम्हाला सगळ्यात शेवटी कळेलच आपण आपल्या नातवंडांसाठी म्हणा किंवा आपल्या मुलांसाठी म्हणा आपण काय गोष्टी आणून दाखवायला पाहिजेत. गोष्टीला सुरुवात करूया. गोष्टीचं नाव आहे हुशार शेतकरी. एक रामभाऊ नावाचा शेतकरी होता. त्याची छोटीशी शेती होती, साधारण 5 एकर. या 5 एकर शेतीमध्ये तो खूप मेहनत घेऊन खूप छान शेती करायचा. मनापासून त्याच्यासाठी वेगवेगळी खतं आणणं, त्याच्यासाठी फवारणी करणं, वेगवेगळं बियाणं वापरून बघणं, शेतीची छान मशागत करणं, असं सगळं तो करायचा. पण व्हायचं काय की बऱ्याच वेळेला पाऊसच नीट पडायचा नाही. पाऊस नीट पडला नाही की त्याला पीक मिळायचं पण निकृष्ट दर्जाचं मिळायचं किंवा उत्पादन कमी व्हायचं आणि ह्यामुळे तो खूप त्रासून गेला होता. त्याला खरं शेतीची आवड होती, पण तरीसुद्धा या पावसाच्या प्रकरणामुळे त्याची शेती काही नीट व्हायची नाही. तो एके दिवशी खूपच नाराज झाला आणि देवासमोर बसला आणि देवाला म्हणला, परमेश्वरा, मी इतकी मेहनत घेतोय, इतकी छान मनापासून शेती करतोय, पण त्याचं फळ मला चांगलं मिळत नाही रे. तुझा आशीर्वाद दे, तू काहीतरी कर ना माझ्यासाठी, तू माझी मेहनत बघतोच आहेस. असं अगदी काकुळतीला येऊन तो देवाशी बोलत होता. आणि आश्चर्य म्हणजे खरोखरच देव त्याच्यासमोर उभा राहिला आणि देव म्हणाला, ठीक आहे, काय तुझं म्हणणं आहे सांग मला. शेतकऱ्याला तर खूपच आनंद झाला. शेतकरी म्हणला की परमेश्वरा, तू फक्त माझ्या शेतामध्ये छान पाऊस पाड, मग बघ मी कशी शेती करतो मनापासून. असं म्हणल्यानंतर देव म्हणतो, चालेल. शेतकरी म्हणतो, पण बेटानीच पाडला की धोधो पाडशील आणि मग आहे शेत तेही सगळं कुजून जाईल, असं मात्र नको. असं म्हटल्यानंतर देव म्हणतो, नको नको, ती तू काळजी करू नकोस, मी बरोबर छान पाऊस पाडतो, पण तू मला त्याच्याबद्दल काय देणार. असं म्हटल्यानंतर शेतकरी म्हणतो, सांग परमेश्वरा, तुला काय हवं. जेवढं धान्य येईल किंवा जेवढं उत्पादन होईल त्या उत्पादनातलं तुला किती टक्के देऊ. 100 किलो धान्य आलं तर 20 किलो तुला देऊ का 25% देऊ, म्हणजे 25 किलो देऊ. असं म्हटल्यानंतर देव म्हणतो, नाही, तशी वाटणी नाही करायची. शेतकरी म्हणतो, तू सांग कशी वाटणी करायची, त्याप्रमाणे मी करीन. देव विचार करतो आणि म्हणतो, तुझ्या शेतामध्ये तू जे लावशील ना त्या धान्याचा सगळा वरचा भाग कापून मला द्यायचा आणि खालचा भाग तू घ्यायचा. शेतकरी मनात हसतो आणि म्हणतो, ठीक आहे देवा, चालेल. देव अदृश्य होतो. शेतकरी विचार करतो की अरे, मी जर ज्वारी बाजरी लावली तर ज्वारी बाजरीची कणसं ही वरती येतात आणि खाली नुसता पाला असतो आणि त्याचं देठं, म्हणजे त्याला म्हणतात ताट. आता म्हणतो, जर आपण ज्वारी बाजरी लावली तर देवाला सगळी कणसं जातील आणि तो पाला घेऊन मी काय करू. शेतकरी पण हुशार असतो, म्हणतो ठीक आहे. आणि त्या वर्षी शेतकरी लावतो ऊस. ऊस लावल्यानंतर छान अगदी पाऊस पडतो, खूप पीक येतं. त्यांनी बियाणं चांगलं वापरलेलं असतं, खतं छान वापरलेली असतात.
भरघोस पीक येतं, चांगला जाड जाड रसदार ऊस येतो आणि ऊसाच्या वरती जे असतं ते त्याचे गुलाबी तुरे, म्हणजे ही असतात फुलं. गुलाबी तुरे असतात, ती असतात फुलं आणि त्यांचा काहीही उपयोग नसतो. पीक अगदी काढायला येतं. शेतकरी देवासमोर बसतो आणि म्हणतो, देवा पीक चांगलं तयार झालेलं आहे, या आपण. असं म्हणल्याबरोबर देव समोर येतो आणि म्हणतो, चल चल शेतात. शेतामध्ये जाऊन जेव्हा देव बघतो तो म्हणतो, अरे लबाडा, हे का लावलं तू? तो म्हणतो, परमेश्वरा मी लावलाय ऊस, वरचा भाग तुमचा, खालचा सगळा भाग माझा, त्यामुळे हे वरचे सगळे जे गुलाबी फुलांचे तुरे आहेत ते मी तुम्हाला कापून देतो, खालचा भाग माझा. देव गालात हसतो, म्हणतो असं आहे काय, बर चालेल. देव घेऊन काय करणार आहे, ते सगळे गुलाबी फुलांचे तुरे जातात आणि शेतकरी मात्र मस्त रसदार ऊस घेतो आणि साखर कारखान्याला विकतो आणि भरपूर पैसा कमवतो. देव म्हणतो, पुढच्या वेळेला आता असं नाही, आता खालचा भाग माझा, वरचा तुझा. असं म्हणल्यानंतर शेतकरी म्हणतो, चालेल. देव अदृश्य होतो. त्या वर्षी सुद्धा छान बेताचा पाऊस पडतो. शेतकरी लावतो ज्वारी आणि बाजरी. ज्वारी बाजरी लावल्यानंतर असं छान तटतटून हिरवंगार शेत होतं आणि त्याच्यावरती अशी भरघोस दाण्यांनी भरलेली कणसं अशी सगळीकडे लागतात. कणसं असतात टोकाला, खाली असतात नुसती ताटं आणि पाला. ही जाड जाड देठं म्हणजे त्याची आपण म्हणतो ना स्टेम्स, तसे ते स्टेम्स असतात आणि लिव्स, वरती मात्र छान कणस. सुगीचे दिवस येतात, पीक काढायची वेळ येते. हा शेतकरी बसतो देवासमोर. देवाला म्हणतो, भगवंता पीक तयार आहे, यावं आपण. देव लगेच दृश्य होतो, दिसतो त्याला. तो म्हणतो, चल चल शेतामध्ये. देव जातो, शेतकरी जातो शेतामध्ये. देव बघतो, अरे छा, हे काय, ही तर त्यांनी ज्वारी लावली, बाजरी लावली, सगळी कणसं वरती तरारून आलेत. तो म्हणतो, देवा आपलं काय ठरलं होतं, वरचा भाग माझा, खालचा तुमचा, त्यामुळे आता ही सगळी कणसं माझी आणि तुम्हाला हे खालची ताटं आणि पाय. असं म्हणल्यावर देव पुन्हा गालात हसतो, म्हणतो, फारच हुशार दिसतोय हा. शेतकरी सगळं पीक कापतो, वरची सगळी कणसं काढून घेतो, खालचा पाला आणि ताटं ही सगळी देतो देवाला आणि वरचं जे धान्य आहे त्याची तो मळणी करतो. सगळे त्यातले दाणे काढून घेतो, पोतीच्या पोती ज्वारीनी बाजरी भरते आणि तो तालुक्याच्या गावी जाऊन विकून भरपूर पैसा कमवतो. देव म्हणतो, थांब, आता तसं नाही करायचं. देव म्हणतो, रामभाऊ आता वरचा भागही माझा, खालचाही माझा, मधला तू लागेल. शेतकरी म्हणतो, ठीक आहे. देव अदृश्य होतो. शेतकरी विचार करतो, आता काय लावावं बरं. शेतकरी लावतो मका. मका लावतो, त्याचं कसं असतं माहिती आहे, वरती त्याला येतं पानं, खाली सुद्धा असतात पानं आणि मक्याचं कणीस लागतं मध्येच. मध्ये सगळी मक्याची कणसं, वरती पाला, खाली पाला. सुगीचे दिवस येतात, सगळं शेत मस्त तरारलेलं असतं, हिरवंगार, त्याच्यामध्ये असे एकदम पिवळे पिवळे मोत्यासारखे मक्याचे दाणे असलेली कणसं लागलेली असतात, टपोरी गोड एकदम छान मक्याचे कणसं लागलेली असतात, अशी दाणेदार एक सारखे लाईनीत सगळे दाणे, खूप सुंदर कणसं लागतात. अगदी शेतकरी खूप खुश होतो की चला मस्त पीक आलं. देवा पुढे बसतो. देवाला म्हणतो, परमेश्वरा
या सुगीचे दिवस आहेत, पीक काढायचं आहे. देव येतो, चला जाऊया शेतात. शेतात जाऊन देव बघतो तर हे काय, मका लावलाय. वरचं माझं, खालचं माझं, मधलं त्याचं, मध्येच तर सगळी कणस आहे. देव पुन्हा हसतो, अरे म्हणतो फारच हुशार दिसतोय हा. सगळं पीक कापतात, मधली कणस शेतकऱ्याला, वरचा आणि खालचा पाला देवाला. देव म्हणतो आता ह्याची चांगली जिरवली पाहिजे. तो म्हणतो रामभाऊ आता पुढच्या वेळेला पण असं करू, सगळंच वरचं माझं, जेवढं जमिनीच्या वरती येईल तेवढं सगळं माझं, मग बाकीचं तुला काय घ्यायचं ते घे. शेतकरी म्हणतो चालेल, ठीक आहे. देव अदृश्य होतो. पुन्हा छान तो शेतीची नांगरणी करतो, खतं घालतो, सुंदर शेत तयार करतो आणि काय पेरतो माहिती? तो लावतो बीट, तो लावतो मुळा, तो लावतो बटाटा आणि तो लावतो गाजर. गाजर, बीट, मुळा आणि बटाटा ही सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या काय येतात, कुठे येतात? जमिनीच्या खाली. मुळा येतो, रूट्स खालीच येणार. बीट, रूट ते सुद्धा खालीच येणार. त्यामुळे असं सगळं लावतो. त्याच्या बरोबरीला लावतो भुईमुग. भुईमुग म्हणजे काय? शेंगदाणा. त्यामुळे शेंगदाणा, बटाटा, बीट, मुळा सगळं येतं जमिनीच्या खाली. 5 एकर ती त्याची शेती असते. एका एकरामध्ये तो अशा 5 गोष्टी लावतो. छान पाऊस पडतो, छान ऊन, छान पाऊस. शेतकरी अगदी खुश असतो. छान फवारणी करतो, कुठेही कीड लागू देत नाही आणि देवाच्या आशीर्वादाने तर पीक छानच येणार असतं. त्यामुळे शेतकरी खुश असतो. सुगीचे दिवस येतात, सगळं पीक तयार होतं. हा देवासमोर बसतो, भगवंता पीक काढायची वेळ आली, चला. देव लगेच येतो बाहेर, हां चला. देव जातो शेतावर, रामभाऊ पण जातो शेतावर. देव बघतो सगळीकडे, अरे हे काय लावलंय, काहीच तर दिसत नाही, पालाच तर दिसतोय सगळा. तो म्हणतो हो देवा, हा मुळा लावलाय, हे बीट लावलंय, हा भुईमुग लावलाय, इथे बटाटा लावलाय. देव म्हणतो अरे हा फारच लबाड माणूस दिसतोय. आता काय करायचं? आता सगळं काढायचं. नांगरणी करतात, सगळं उकरून काढतात आणि जमिनीच्या वरचा जो पाला असतो तो सगळा तो देवाला देतो आणि खालचे चांगले मोठे मोठे पांढरे शुभ्र मुळे, गाजर, बीट आणि टप्पोऱ्या आलेल्या भुईमुगाच्या शेंगा हे सगळं उत्पन्न स्वतःला घेतो. परमेश्वराला हात जोडतो म्हणतो धन्यवाद परमेश्वरा, पुढची अट काय आहे? असं म्हणल्यानंतर देव म्हणतो अरे तुझ्या हुशारीवर मी एकदम खुश झालो, काही नको मला तुझ्याकडनं, अशीच मनापासून शेती कर, माझे सारखे तुझ्यावरती आशीर्वाद असणार आहेत. उत्तम शेती कर, उत्तम पैसा कमव. शेतकऱ्याला खूप आनंद होतो. तो त्या दिवशी देवासाठी छान गोडाचा नैवेद्य करतो. देवही जेवून तृप्त होतो आणि देव अदृश्य होतो. असा असतो हा हुशार शेतकरी.